नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे आकाश खूप रडत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. तो भूमीला म्हणत असतो की भूमी, मला माफ कर. तू जीवाच्या आकांताने मला सांगत होती, पण मी तुझं ऐकलं नाहीये. प्लीज मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, असं आकाश भूमीला बोलत असतो. परंतु भूमी आकाशला म्हणते की अरे आकाश, जाऊ दे ना, एवढं नको विचार करू त्या गोष्टींचा, असं म्हणत भूमी ही आकाशची समजूत घालत असते. पण आकाशला वाईट वाटत असतं, कारण प्रत्येक वेळेस भूमी त्याला सांगत होती की आकाश, रागिनी आत्या चुकीच्या आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नको. पण आकाशने त्यावेळेस भूमीचं मात्र ऐकलेलं नसतं. मग आकाश भूमीला म्हणत असतो की तू मला एवढं सांगत होतीस, बाळाची शपथ घेऊन सांगत होती, आपल्या नात्याची शपथ घेऊन सांगत होती, मी तेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुला मात्र खोटं ठरवत राहिलो, तुला पुरावे मागत राहिलो. तू प्रत्येक वेळेस पुरावे देण्याचा मला प्रयत्न करत होती, पण ते पुरावे हाणून पाडण्याचं काम आई करत होती, ती बाई करत होती, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की आकाश, तू काही मुद्दामून केलेलं नाही. तुला तुझ्या डोळ्यावरती त्यांच्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती आणि त्यामुळं तुझ्या लक्षात येत नव्हतं. त्यांचा चांगुलपणा तुला दिसत होता, पण त्यांचा राक्षसी स्वभाव तुझ्यासमोर येत नव्हता. त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, असे आकाशला भूमी समजवत असते. आणि आता झालं गेलं विसरून जायचं आहे, कारण मी हे सगळं केलेलं होतं ते तुला न्याय मिळवून देण्यासाठी, या घराला न्याय मिळवून देण्यासाठी, असं भूमी आकाशला सांगत असते. परंतु आकाश मात्र डिस्टर्ब असतो, रडत असतो. तेव्हा पारितोष पण आकाशला समजवत आहे की आकाश, हे बघ, आत्ता ना तुम्ही दोघांनी एकत्र असणं गरजेचं आहे. तुम्हाला एकमेकांच्या साथीची खूप गरज आहे. आणि भूमीकडे तू बघ एकदा, भूमीच्या डोळ्यात बघ. तुला त्याशिवाय जगण्यासाठी जे बळ आहे ते मिळणार नाही. तू भूमीकडे बघ एकदा, असं पारितोष आकाशला सांगत असतो. परंतु आकाशच्यात मात्र ते धाडसच नसतं. त्याला असं वाटत असतं की मी भूमीकडे बघू शकत नाही, कारण त्याला खूप वाईट वाटत आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मला प्रत्येक वेळेस भूमीने प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तिच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही, असं म्हणत आकाश रडायला सुरुवात करतो. आणि मला माफ कर, असं म्हणत आकाशने भूमीच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि तो भूमीकडे माफी मागत आहे. जेव्हा हे सगळं घडत असतं, भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, प्लीज असा विचार नको करूस, मला हे नाही आवडत आहे, तू माझी माफी वगैरे नको मागू, असं भूमी आकाशला सांगत आहे. पण आकाश भूमीच्या पायावर डोकं ठेवून तिची माफी मागतो. मला माफ कर, आत्तापर्यंत मी चुकलेलो आहे, मला माफ कर, असं म्हणत आकाश भूमीकडे माफी मागू लागलेला आहे. तो रडत आहे. तेव्हा भूमी त्याला म्हणते की सोड ना आकाश, अरे जे सगळं मी केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलेलं आहे, कारण तुमच्या सगळ्यांना मला त्या त्रासातून मुक्त करायचं होतं. पहिल्यांदा तुला, आईबाबांना, सगळ्यांना त्रास झालेला आहे, त्यानंतर आपल्या बाळाच्या जीवावरती बाई उठली, तेव्हा मात्र मी ठरवलं की नाही, आता काही झालं तरी पर्दाफाश करायचाच आहे, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, असं भूमी आकाशला सांगत असते. आकाशला वाईट वाटत असतं आणि आकाश मग आता भूमीकडे बघत असतो, तिच्याकडे पाहून बोलत असतो. त्यामुळं आजी आणि त्याचबरोबर भूमी या दोघांनाही बरं वाटत असतं. त्याचवेळी पारितोषही तिथे असतो. पारितोषनेही भूमीची खूप साथ दिलेली असते, कारण सुरुवातीला जेव्हा पारितोष आलेला होता तेव्हा आपल्याला असं वाटलेलं की हा भूमी आणि आकाशच्या नात्यामध्ये फूट पाडतोय की काय, अशी भीती आपल्या सगळ्यांच्या मनात होती. पण पारितोषने तसं काहीही केलं नाही. उलट पारितोषने प्रत्येक वेळेस साथच दिलेली आहे. भूमीच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला. रागिणीचं कारस्थान समोर आणण्यासाठी त्याला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्याला यशही मिळालेलं आहे. आकाश पण आता इकडे बरा वाटतोय आणि भूमी त्याला समजवत आहे, आता हे सगळं आपल्याला सांभाळायचं आहे आणि ह्या सगळ्यासाठी आपल्यालाच हे सगळं सांभाळून घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आकाश, तू जर असा विचार करत राहिला तर कसं चालेल सांग ना. काहीही झालं तरीही एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, कारण तुझ्या लक्षात आलंय का आकाश, असं म्हणत भूमी आकाशला बोलत असते, आकाशला समजवत असते. परंतु आकाश मात्र ऐकायला तयार नसतो. आकाशचं असं म्हणणं की नाही भूमी, मी चुकलेलो आहे, माझ्याकडनं चूक झालेली आहे, असं आकाश म्हणत असतो. पण भूमी म्हणते की ठीक आहे आकाश, या सगळ्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि या सगळ्यातून पुढे जाऊनच आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. मग अशीच मलमपट्टी आपल्या नात्यामध्ये पण जेव्हा असे काही प्रसंग येतात तेव्हा त्याची अशीच प्रेमाची मलरपट्टी करायची आहे. आपल्या प्रेमाचा आज विजय झालेला आहे, असं भूमी आकाशला सांगत असते आणि त्याच्या हाताला जी जखम असते त्याच्यावरती ती मलम लावते आणि पट्टी करत असते. त्याचबरोबर इकडे सगळ्यांच्या समोर जेव्हा आकाश भूमी तिथं असतात, भूमी लगेच आकाशच्या जवळ घेते आणि आकाशच्या
कपाळावरती तिथे किस करते आणि त्याचवेळी आजी तिथं असते. आजी म्हणत असते की हसला माझा पोरगा, कारण आजीला खूप टेन्शन आलेलं असतं. आकाशच्या बाबतीत चुकीचं काही घडू नये असं आजीला वाटत असतं आणि त्याचमुळं तिथे आजीने हा सगळा निर्णय घेतलेला होता. आजी आकाशच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि इकडे भूमी पण आकाशला समजवत असते. आकाशला म्हणत असते की आकाश, आता कोणत्याही गोष्टीची काळजी करायची काही गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि सगळे अडथळे आपल्यातले आता दूर झालेले आहेत, त्यामुळं काळजी करू नकोस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं भूमी इकडे आकाशला समजवत असते. आकाश पण हसलेला असतो, म्हणजे आकाश त्या टेन्शनमधून बाहेर पडलेला असतो. इकडे अभिजितने वकिलांची तरतूद केलेली असते आणि वकिलांना घेऊन तो आलेला असतो आणि तो सांगत असतो की हे बघ आई, मी वकिलांना आणलेलं आहे, तेव्हा आत्ताच्या आत्ता माझ्या आईला सोडवा, आत्ताच्या आत्ता माझ्या आईला यातून सोडवा असं तो सांगत असतो. आणि त्याच वेळीस वकील म्हणतात की त्यांनी आधी माझं वकीलपत्र तरी स्वीकारलं पाहिजे, त्या पेपरवरती मला त्यांच्या सह्या हव्या आहेत असं सांगितल्यानंतर इकडे लगेचच अभि म्हणतो द्या इकडे, ते स्वीकारते आई लगेचच. आणि असं म्हणतच मग वकीलपत्र हे दिलं जातं आणि रागिणीच्या त्याच्यावरती सह्या घेतल्या जातात. त्या वकीलपत्रावरती सह्या घेत रागिणीच्या सह्या घेतल्या जातात आणि ते वकीलपत्र हे आता त्या वकिलांकडे दिलं जातं. तेव्हा इकडे वकील म्हणतात की पण एक गोष्ट आहे, आज त्यांना जामीन मिळू शकत नाही, आता कोर्ट बंद झालेला आहे आणि त्याचबरोबर आत्ता जर त्यांना जामीन मिळणं शक्यच नाही, कारण कोर्ट बंद आहे, जर कोर्ट बंद असेल तर जामीन मिळणार नाही असं तो बोलत असतो. त्यावेळेस इकडे रागिणीला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण आजची एक रात्र रागिणीला जेलमध्ये काढावी लागणार असते आणि रागिणीला या गोष्टीचं खरं तर वाईट वाटत असतं. ती सुन्न झालेली असते, तिला कळतच नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, या सगळ्यातून पुढं कसं जायचं आहे, हीच गोष्ट तिला कळत नसते आणि ती मात्र खूपच टेन्शनमध्ये असते. तेव्हा अभि म्हणतो की मी सोडणार नाही, माझ्या आईची अवस्था ज्यांनी कोणी अशी केलेली आहे ना त्यांना मी सोडणार नाही, कारण हे सगळं त्यांच्यामुळं झालेलं आहे, या सगळ्याला ते जबाबदार आहेत, हे सगळं बोललंच जात असतं. आणि त्याचवेळी रागिणी आता त्या वकीलपत्रावर सही करते आणि तिचं वकीलपत्र हे त्या वकिलांकडे देते आणि तिथे सगळ्यांच्या समोर आता तिने सांगितलेलं असतं की हे वकीलपत्र दिलेलं आहे आणि वकीलपत्र दिलं आहे याचाच अर्थ असा आहे की रागिणीने आता ते वकिलाचा स्वीकार केलेला असतो. इकडे मानसी आणि भूमी जेवण बनवत असतात, कारण भूमीला टेन्शन असतं की आता घरातल्या सगळ्यांना जीव घालायचा आहे, पण ते कसं, कारण ते वाटतं तेवढं सोपं नाही, कारण ते सगळेजण तयार होतील याची खात्री भूमीला नसते. त्यामुळं भूमी म्हणत असते की हा टास्क पूर्ण करणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे असा विचार भूमीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचवेळी इकडे मनू मात्र मानसीला म्हणत असते, मनू मात्र भूमीला सांगत असते की मी पौर्णिमा आणि अभिजित भाऊजी यांचं बोलणं ऐकलेलं आहे, ते लवकरात लवकर आईंचा जामीन करणार आहेत. तेव्हा भूमी म्हणते की काही झालं तरी मी त्यांना जामीन हा मिळू देणार नाही, कारण मी आता शांत राहणार नाही एवढं ठरवलंय, कारण आकाशसाठी माझ्यासाठी नाही तर महाजनांच्या भल्यासाठी मी त्यांना जामीन मिळू देणार नाही. हे सगळं भूमी बोलत असते, कारण मानसीचं असं म्हणणं असतं की एकदा काही बाहेर आल्या तर त्या खूप चवताळून आलेल्या असतील आणि त्या मात्र अजिबात कोणाचं कसलंच बोलणं ऐकणार नाहीत आणि त्या पुन्हा जास्त त्रास देतील, त्यामुळं आपल्याला थोडंसं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे असं मानसीचं म्हणणं असतं आणि मानसीने हेच सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मानसी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे आईंच्या बाबतीत आपल्याला खूपच सावधगिरीने बाळगावं लागणार आहे, कारण ते बाई कोणत्या थराला जाऊ शकते हे तुला चांगलंच माहिती आहे असं ती ताईला सांगत असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की भूमी आणि त्याचबरोबर मानसीने जेवणासाठी घेतलेलं असतं आणि मानसीला भूमी सांगत असते की तू पोळ्या वाढायला घे, पण आता हे सगळेजण कुणीच जेवायला तयार नसतात. आजींना जेवायला ताट वाढलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की हे जेवण तयार आहे घे, परंतु इकडे आजी मात्र तयारच नसतात. आजी म्हणत असतात कसं खाऊ मी, माझीच मुलगी माझ्याशी अशा पद्धतीनं वागलेली आहे, याच्यावर माझा विश्वासच बसत नाही, कारण ती अशा पद्धतीनं वागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं असं आजींचं म्हणणं असतं. आणि
आजी पण म्हणत असतात की काहीही झालं तरीही मला कळतच नाही आहे. मग आजी जेवायला तयार नसतात, त्याच्यामुळं अथर्व आणि आकाशही जेवायला तयार होत नाहीत. त्यांचंही तेच म्हणणं असतं की नाही, आम्हालाही जेवायची इच्छा नाही. मग तिथं डायनिंग टेबलवरती असलेली जी खुर्ची आहे त्या खुर्चीकडे बघितल्यावर सगळ्यांना रागिणीची आठवण येत असते. मग इकडे भूमी म्हणते, म्हणू ती जी खुर्ची आहे ना ती खुर्ची तिथून हलव. आजी म्हणतात, तिथून खुर्ची हलवली तरी माझ्या मनातली जी आठवण आहे, तिच्याबरोबरचे घालवलेले क्षण आहे, तिने प्रत्येक वेळेस माझी फसवणूक केलेली आहे, त्या गोष्टी तर तिथून जाणार नाहीत ना. हे सगळं बोलणं जात असतं. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, पण आपण स्वतःला त्रास करून घेतला तर त्याचा अर्थ असा होणार आहे की त्यांना आपण जिंकवलेलं आहे. त्या जेलमध्ये जाऊन जेवढी शिक्षा भोगत आहेत तेवढंच आपण त्यांच्या बाबतीतलं हे स्वीकारलं तरच आपला याच्यामध्ये फायदा होणार आहे, असं भूमी त्यांना सांगत असते. खरंच त्यांना त्याची शिक्षा मिळणार आहे असं भूमीचं म्हणणं असतं. परंतु इकडे तेवढ्यातच आकाशच्या मोबाईलवरती मेसेज येतात, त्याच्या मित्रांचे फोन येऊ लागलेले असतात आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की इकडे महाजनांची बदनामी झालेली आहे. त्याचवेळी अथर्वही म्हणतो आणि जाऊन TV लावला जातो. तर महाजन गारमेंटच्या ज्या रागिनी पटवर्धन आहेत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत जे कांड केलेलं होतं त्या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळालेली आहे आणि त्यांचीच भाचेसून भूमी महाजन यांनी हे सगळं केलेलं आहे आणि त्यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या समोर हे सत्य आणलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा मात्र इकडे भूमीला त्याच वेळी सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आकाश आणि आजी म्हणत असतात की कालपर्यंत महाजनांच्या नावाला काहीतरी किंमत होती, पण आज जे झालेलं आहे त्या सगळ्यामुळं हा सगळा त्रास सहन करावा लागत आहे. हे सगळं जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र इकडे अभि तिथं आलेला असतो आणि अभिचं म्हणणं असतं, हे सगळं जे केलेलं आहे ते फक्त ह्या भूमीमुळं केलेलं आहे. ती या घराला लागलेली पनवती आहे. आपल्या घरामध्ये आधी तर सगळं व्यवस्थित चालू होतं, पण जेव्हापासून ही भूमी या घरात आली तेव्हापासून या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत, हे बोललं जात असतं. तेव्हा अभि असं म्हणत असतो आणि मग अभि जे बोलत आहे त्याचा राग आकाशला मात्र भयानक आलेला असतो आणि आकाश खूप चिडलेला असतो आणि आकाश म्हणतो, बाद झालं, कारण आत्तापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे. अजून काही शब्द आहेत ना, मानलेला मुलगा नाही आहे, मी सख्खा मुलगा आहे, हे पण बोलून दाखव. मग अभि लगेचच बोलायला सुरुवात करतो, मी काही तुझा मानलेला मुलगा नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालत असतं आणि त्याचबरोबर इकडे तेव्हा आकाश म्हणतो, हो बरोबर आहे, कारण मी तिचा सख्खा मुलगा नाही आहेच ना, म्हणूनच तर ती माझ्या जीवावर उठलेली होती. सख्ख्या मुलाच्या कुठे जीवावर उठलेली आहे, सख्ख्या मुलाला तर साथ देत आहे. प्रत्येक कारस्थानामध्ये तिचा सख्खा मुलगा तिच्या सोबतच आहे. हे सगळं आकाश बोलत असतो. तेव्हा अभि म्हणत असतो, काही जरी झालं तरी माझी आई निर्दोष आहे आणि या भूमीने घरात आल्यापासून तिच्या विरोधात कारस्थानं केलेली आहेत आणि माझ्या आईला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. या पद्धतीने अभि बोलत असतो आणि तेव्हा मात्र अभि भूमीच्या अंगावरती धावून जातो आणि मग मात्र आकाशला खूप राग येतो आणि आकाश अभिच्या अंगावरती धावून जातो आणि अभिचं थोबाड फोडतो. डायरेक्टली त्याच्या नाकातोंडातनं रक्त निघलेलं असतं. एवढा जोराचा फटका आकाशने त्याला दिलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे अभि मात्र पाहतच राहतो. आजी त्याचबरोबर घरातील सगळेजण यांना मात्र धक्का बसलेला असतो आणि पौर्णिमा आणि अभि यांना कळायचं बंद झालेलं असतं. एकतर आकाशच्या हाताला लागलेलं असतं तरीही त्याने इतक्या जोरात मारलेलं असतं, त्यामुळं सगळेजण पाहतच राहतात. इकडे आकाश अभिची चांगलीच धुलाई करत असतो, त्याला दाखवून देत असतो की काहीही झालं तरीही जे काही घडलेलं आहे ते तुझ्यामुळं आणि तुझ्या आईमुळं झालेलं आहे आणि या सगळ्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात, हे सगळं सांगितलं जात असतं. तर इकडे अभिला मारल्यानंतर त्याच्या मात्र डोक्यातनं मुंग्या निघलेल्या असतात. तो मात्र पाहतच राहतो की हे सगळं काय झालेलं आहे, कारण हे आकाशने माझ्यावरती हात उचललेला आहे. याच्या आधीही आकाशने बऱ्याच वेळा त्याला मारलेलं असतं, पण त्यावेळेस त्याच्या लक्षात आलेलं नसतं की आकाश काय करू शकतो. परंतु इकडे आकाशने आज दाखवून दिलेलं असतं की तू जर माझ्या वाकड्यात गेला तर काय होऊ शकेल. आणि आकाशने सत्याची बाजू घेतलेली असते आणि अभिला ठणकावून सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी माझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि तिच्या सोबत असणार आहे, तिची साथ देणार आहे, हे सांगितलेलं असतं. इकडे भूमीला मात्र टेन्शन असतं. भूमी म्हणत असते, बाद झालं अभि, कारण काही झालं तरी अभिजित तुम्ही प्रत्येक वेळेस चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पावलावर पाऊल ठेवून राहत आहात, वागत आहात, पण तुमच्यामुळं या घरामध्ये या घरातील प्रत्येकाला किती त्रास होत आहे ही गोष्ट मात्र तुमच्या लक्षात आलेली नाही. तर इकडे आजीला खूपच टेन्शन असतं, कारण घरात वाद सुरू झालेले
असतात, एकतर महाजनांची बदनामी झालेली असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि या सगळ्यातून आता महाजन कुटुंबाला सांभाळायचं आहे, त्याला सावरायचं आहे, ते पुढं आणायचं आहे, हे मोठं टार्गेट आजीच्या समोर असतं. आणि इकडे पौर्णिमा मात्र इकडे अभिला घेऊन जाते आणि त्याचबरोबर भूमी मात्र पाहतच असते, कारण अख्खं कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. कारण भूमीने न्याय मिळवून दिलेला आहे, सत्याचा विजय झालेला आहे. आणि आकाशकडे पाहत भूमी म्हणते की आज खरंच मला खऱ्या अर्थाने बरं वाटलेलं आहे. म्हणजे आकाशने भूमीची साथ दिलेली आहे. इतके दिवस ज्या गोष्टीसाठी भूमी झगडत होती, तिला जी गोष्ट हवी होती ती गोष्ट आज तिला मिळालेली आहे. त्याचबरोबर आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी पेपर घेऊन गेलेली असते. कारण कालच्या पेपरमध्ये खूपच छान बातमी आलेली होती. रागिनी पटवर्धन यांना बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला होता. तो पेपर त्या जेलमध्ये असतो तेव्हा भूमी म्हणते की तो पेपर कालचा होता आणि हा पेपर आजचा आहे. षडयंत्र रचणाऱ्या रागिनी पटवर्धन यांची जेलमध्ये रवानगी झालेली आहे, हा पेपर आजचा आहे असं म्हणत भूमीने तो पेपर रागिनीच्या पुढे टाकलेला असतो. आणि बघा काल कुठे होता आणि आज कुठे आहात. मला तुम्ही बोललेला होता ना, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमची जी जागा आहे तिथं बरोबर नेऊन मी तुम्हाला ठेवेल. आणि आज मी तेच केलेलं आहे. तुमच्या जागी बरोबर तुम्हाला नेऊन टाकलेलं आहे आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवलेली आहे असं म्हणत भूमीने इकडे रागिणीला तिची लायकी दाखवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की तुमची हीच लायकी आहे आणि तुम्ही याच जागी योग्य आहात. आणि बरोबर यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्याचं स्वप्न पाहत तुम्ही ते एक एक पायरी चढत होता आणि बरोबर तुमच्या कारस्थानांनी तुम्हाला खाली आपटवलेलं आहे, अगदी दणकन खाली आपटवलेलं आहे आणि तुम्हाला जमिनीवर आणलेलं आहे असं भूमी तिला म्हणत असते. आणि ही तुमची जागा आहे, म्हणजे तुमची जागा जेलमध्ये होती आणि आता इथेच सडायचं आहे असं भूमीनं म्हटलेलं आहे. तर बाहेर रागिनी पटवर्धन हाय हाय म्हणत रागिनीच्या नावाचा निषेध केला जात असतो. तिच्या विरोधात घोषणा दिल्या जात असतात, बायका आलेल्या असतात आणि रागिनीला घेऊन आता कोर्टाकडे निघालेले असतात. मग इन्स्पेक्टर साहेब यांना बाजूला सरकवा असं सांगितलं जात असतं. पण रागिनीची अवस्था मात्र खूपच जबरदस्त झालेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. काहीही झालं तरीही रागिनीला आता कळत असतं की तिनं काय चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकांची शिक्षा तिला काय मिळणार आहे हे रागिनीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. रागिनी हे सगळं जेव्हा करत असते तेव्हा मात्र रागिनीला खूप आनंद झालेला होता आणि आता मात्र रागिनीला कळलेलं आहे की तिला काय शिक्षा होऊ शकते, तिची कशी वाट लागू शकते हे भूमीने चांगलंच तिला दाखवून दिलेलं आहे. रागिनीची वाट भूमीने इतक्या पद्धतीने लावलेली आहे की तिला कळायचंच बंद झालेलं असतं. त्याचबरोबर भूमीने हे दाखवून दिलेलं असतं की रागिनी पटवर्धन तुम्ही कितीही षडयंत्र केले तरीही तुमची जागा तुम्हाला बरोबर दाखवली गेली आहे हे भूमीने तिला सांगितलेलं असतं. आता रागिनीला बाहेर आणलं जातं. आई नावाला पण तू कलंक आहेस असं म्हणत बायका घोषणा देत असतात आणि रागिनीला त्याची शिक्षा दिली जात असते. रागिनीच्या तोंडाला काळं फासलं जातं आणि त्याचबरोबर रागिनीच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातला जातो आणि भूमी मात्र रागिनीकडे पाहत असते. म्हणजे जी रागिनी इतके दिवस तोऱ्यात राहायची, दाखवून द्यायची की मी म्हणजे काहीतरी आहे, त्याच रागिनीला आज भूमीने रस्त्यावर आणलेलं आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.